नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपल्यावरती पुन्हा संकट येण्याचं दिसतंय. अतिवृष्टी अनुदानाची वसुली, नाहीतर 7/12 वरती बोजा. बघूया काय आहे संकट. सध्या आपण सगळेजण आस लावून बसलेलो आहोत, ती म्हणजे कर्जमाफीची आणि मदतीची. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीचा हात मिळेल अशी अपेक्षा असते. पण मदतीचा हात मिळण्याऐवजी आता थेट वसुलीची नोटीस हातात पडल्या तर. होय, तुम्ही जे ऐकताय ते बरोबर आहे. असंच काहीच चित्र छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांसोबत घडत आहे. काय आहे हा नक्की प्रकार? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओत सविस्तरपणे जाणून घेऊया. नेमकं काय प्रकार आहे तर तुम्हाला आठवत असेल 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे म्हणजे जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यावेळी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं होतं. पण आता 2026 मध्ये अचानक प्रशासनाला जाग आली की त्यावेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून जास्त अनुदान जमा झालेलं होतं. आता गंमत बघा, 2022 मधील या चुकीची आठवण प्रशासनाला तब्बल 4 वर्षांनी झाली आहे. आणि आता तहसील कार्यालयातून शेतकऱ्यांना सरळ नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या नोटीस मध्ये स्पष्ट म्हटलंय की तुमच्या खात्यावर जमा झालेली अतिरिक्त रक्कम परत करा, नाहीतर तुमच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर बोजा चढवला जाईल. प्रशासनाचा हा कारभार आणि शेतकऱ्यांची व्यथा. एकीकडे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तिथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आणि न मिळालेल्या अनुदानावर चर्चा होत आहे. शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 2 लाख रुपये कधी जमा होतील याकडे डोळे लावून शेतकरी लावून बसलेला आहे. आणि अशा वेळी ही वसुलीची नोटीस येणं म्हणजे दुष्काळात 13वा महिनाच म्हणावा लागेल. सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की जर 2022 मध्ये जास्त पैसे गेले होते तर ते प्रशासनाच्या लक्षात यायला 2026 का उजाडलं? एवढं लेट सरकारच्या का डोक्यामध्ये हा गोष्ट आली किंवा आताशी त्यांना जाग का आली? मधल्या काळात जेव्हा इतर अनुदान वाटप झाली तेव्हा या रकमेचं समायोजन का केलं गेलं नसेल? ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात, त्यांना साधं कर्ज भरणं शक्य नाही, त्यांनी ही रक्कम आता कुठून भरायची आणि कशी भरून द्यायची? आशेचा किरण आणि अपेक्षा काय आहे? सध्या अधिवेशन सुरू असल्याने या प्रश्नावर लोकप्रतिनिधींचा आवाज उठवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जालना आणि बीड मध्ये यापूर्वी अनुदानात गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आले होते. तसाच काहीसा हा प्रकार वाटतो. शासनाने 15,000 कोटीचे अनुदान वाटप केल्याच्या घोषणा केल्या, याद्या वेबसाईटवर टाकल्याच सांगितलं, पण अजूनही अनेक जिल्ह्यांच्या याद्यांचा पत्त्यावर नाही. अशा परिस्थितीत हा देणे का घेणे वाला प्रकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत तापदायक ठरत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या शेतकरी राजाच्या डोक्याला ताप होऊ शकतो. अशा प्रकारे नोटीस शेतकऱ्यासाठी निघू शकते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.